व्हीएसआरचे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपले. जय पवारांनी शेअर केला धक्कादायक व्हिडिओ. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला 28 जानेवारीला अपघात झाला आणि या घटनेच्या 1 महिन्यानंतर विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला. विमान अपघात चौकशी प्राधिकरणाकडून 22 पानांचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आणि या अहवालात सुरुवातीला हे विमान झाडावर आदळलं, त्यानंतर जमिनीवर कोसळलं. ही घटना घडली तेव्हा बारामती विमानतळावर 3000 मीटर दृश्यमानता होती असं अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे. तर उड्डाणापूर्वी पायलटनं मद्यपान केलेलं नव्हतं असंही अहवालात म्हटलेलं आहे. दरम्यान अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि यामध्ये व्हीएसआरचे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले असल्याचा दावा जय पवार यांनी केला आहे. माझ्या वडिलांना आपण गमावलं, ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये व्हीएसआरचे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही, हे गंभीर आणि धक्कादायक आहे असं जय पवार यांनी म्हटलंय. मी DGCAला ठामपणे मागणी करतो की या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी आणि संपूर्ण चौकशी होईपर्यंत व्हीएसआरची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ही एका मुलाची आर्त हाक आहे माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षेसाठी असं जय पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बारामती.